नमस्कार. महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांची आंदोलनं सुरू आहेत. खरं तर बऱ्याच वर्षापासूनची मराठा बांधवांची आरक्षणाची मागणी आहे आणि ती मागणी त्यांची स्वाभाविक आहे. त्यांना 100% आरक्षण भेटलं पाहिजे. मागच्या काळात युती सरकारच्या काळामध्ये तो प्रयत्न झाला, परंतु ते आरक्षण टिकलं गेलं नाही. आताही सरकारच्या भूमिकेत आहे की हे आरक्षण दिलं तर टिकलं कसं जाईल आणि आरक्षण देताना इतरांच्या कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सगळी भूमिका सरकारची आहे आणि त्यासाठी वेळ मागवला जातोय. तशी सगळे रात्रंदिवस याच्यावरती काम चालू आहे. माली सरकारला ह्या आंदोलनाला तर मी मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण मिळावं ह्या मागणीसाठी माझा ह्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे आणि मला वाटतं सरकारची भूमिका तशीच आहे की स्वतंत्र आरक्षण देऊन इतरांना कुणालाही त्रास होणार नाही किंवा त्यांचं आरक्षण हिसकावलं जाणार नाही, कुणालाही दुखावण्याची यामध्ये भावना नाही. तर असं सगळं व्हावं आणि यासाठी लवकरात लवकर हा निर्णय घेतला जावा. तातडीनं विशेष अधिवेशन बोलवलं जावं आणि त्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागावा. तसं मी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना माझं मागणीपत्र दिलेलं आहे आणि आज मी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आहे. आंदोलनकर्ते आमच्या अकोल्यात जे काही उपोषणाला बसलेत, साखळी उपोषण चालू आहे, त्यांच्याशी संवाद झाला असता त्यांच्याकडनं तुम्ही जाहीर पाठिंबा देऊ शकाल, परंतु आंदोलनस्थळी आम्ही कुठल्याही आमदार, खासदार किंवा कुणाला येऊ देणार नाही. म्हणून जो काही त्यांनी आंदोलनाचा पवित्रा आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची नियमावली बनवली आहे तो त्यांचा भाग आहे. मी ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाला मी जाहीर पाठिंबा देतो आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण भेटावं आणि सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. धन्यवाद. आमदार साहेब, गावोगावी राजकीय नेत्यांना मराठा आंदोलनावर बंदी केली जाते, याबाबत तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आता सत्तेत आहात, इतरही यापूर्वी दिलं होतं आरक्षण, पण ते टिकत नाहीये. कुठेतरी राजकीय लोकांना टार्गेट केलं जात आहे की त्यांची भूमिका रास्त आहे. आता काय होतं की बरेच जे काही सामान्य लोक आहे, सरळ लोक आहे, हे सरळ आरक्षणासाठी काम करत आहे. पण त्याच्यात असेही काही घटक आहेत की ह्या महायुतीच्या किंवा सरकारच्या विरोधातली जी मंडळी आहे त्यात हे वातावरण निर्माण झालं आहे. तर याचा कुठंतरी फायदा घेऊन ते त्यांचं चलती करून घ्यायला पाहत आहे असंही काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी खरोखर लोकांसाठी गावबंद तीव्रता वाढावी या आंदोलनाची आणि बऱ्याच जणांची भावना आहे की अरे हे वातावरण सिगेला गेलं, हे वातावरण जर आज आपण टिकून ठेवलं किंवा अजून याचा रेपो वाढवला तर आपल्याला आरक्षण भेटू शकेल, अशाही भावनेतून गावबंदी आहे. आणि त्यामुळं साहजिक आहे लोकांची जी चीड आहे की आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही, मग याला येऊ द्यायचं, त्याला येऊ नाही द्यायचं, याच्यापेक्षा सगळ्यांना जी बंदी केली त्या तेथील स्थानिक राजकीय नेत्यांचा जो निर्णय आहे तो त्यांच्या दृष्टीने. अकोला तालुक्यात तुम्हाला कुठं असा अनुभव आलाय का राजकीय नेत्याने बंदी घेतली, तुम्ही गावात गेले, तुम्हाला येऊन दिलं नाही? आत्तापर्यंत तर तसं झालं नाही. उलट मला काही गावं जी आहेत, उदाहरणार्थ आमचं डोंगरगाव, तिथं काहीतरी 2 दुःखद घटना झाल्यात. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, आमच्या गावात गावबंदी आहे, पण साहेब तुम्ही ह्या घटनांना भेटायला या. कारण मी जे काही जनतेशी राजकारणापलीकडं नातं तयार केलं आहे, लोकांना माझ्यात कधी राजकारणी दिसलाच नाही, माझ्यात कधी पुढारी दिसलाच नाही आणि त्यामुळं मला तर आत्तापर्यंत तसा प्रश्न आला नाही. आणि जर मी तिथे जाताना जर मला कुणी अडवलं तरी मी त्यांचे काय म्हणणं असेल ते ऐकून घेईन. मला त्यांचा जो गावानं घेतलेला निर्णय मान्य आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा जर राजकारणात घेण्यापेक्षा जर आरक्षणाला याचा फायदा भेटणार असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. साहेब, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पाणीही पित नाही, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेक सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक महिला भगिनी त्यांना म्हणतात पाणी प्या, पण ते ठाम आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ वाटते, त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? मनोज जरांगे पाटील जे
मराठा समाजासाठी लढत आहे. खरं तर ईश्वर त्यासाठी त्यांना बळ देऊ, परंतु त्यांनी जो पाण्याचा त्याग केला आहे तो करायला नाही पाहिजे. कारण एक डॉक्टर म्हणून मी सांगू शकतो की ती घातक आहे, किडन्या फेल होणं किंवा बाकीच्यांना डिहायड्रेशन होणं. त्यामुळे त्यांनी पाणी घेतलं पाहिजे. ते शिवरायांचे मावळे आहेत असं तेही म्हणताय. तर मला वाटतं अशा पद्धतीनं हे करणं मला बरं वाटत नाही. तर त्यांनी पाणी नक्की घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं खुद्द छत्रपतींचे वंशज संभाजीराजे यांनी पण त्यांना तशी विनंती केली आणि त्यांनी तसं करावं. पाणी तरी त्यागू नये एवढी ह्या निमित्तानं विनंती. आणि दुसरी एक बाब की ते मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यांनी मराठा आरक्षणासाठीच लढावं. त्यांनी जो काही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी पाठिंबा देतोय तर तो कृपा करून त्यांनी देऊ नये. कारण धनगर आदिवासी हा वाद वेगळा आहे. धनगड आणि धनगर याच्यावरतून संघर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC आणि STला जे संविधानिक आरक्षण दिलं आहे तर ह्या संविधानिक आरक्षणात आम्ही आहोत. त्यामुळं मराठा बांधवाच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा लढावं. धनगर बांधवांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांची स्वतंत्र आरक्षणाची मागणी असेल त्यासाठी त्यांनी पाठिंबा द्यावा. परंतु धनगरांना आदिवासींमध्ये घ्यावं यासाठी पाठिंबा देऊ नये ही पण त्यांना विनंती आहे.